मार्गशीर्ष गुरुवारला नैवेद्यासाठी जर काय करायचे समजत नसेल तर अगदी जास्त मेहनत न करता अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण मार्गशीर्ष गुरुवारसाठी ही रव्याची खीर करू शकतो. अगदी पटकन तयार होतेच, म्हणजेच अगदी 10 मिनिटात आणि मोजक्या साहित्यामध्येच फक्त 3 ते 4 साहित्यामध्ये ही अशी नैवेद्यासाठी खीर तयार होते. जर काही सुचत नसेल तर तुम्ही पटकन अगदी 10 मिनिटात अशा पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारसाठी तुम्ही रव्याची खीर नक्कीच करू शकता. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला कढईमध्ये मी एक 3 ते 4 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तूप घट्ट असल्यामुळे मी 3 ते 4 चमचे मोठे असं घालून घेतलेले आहेत. आता तूप थोडंसं गरम होत आलं की आपल्याला यामध्ये थोडेसे सुरुवातीला काजू आणि बदाम थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि एक साधारण अर्धा मिनिट झाला की त्यानंतर आपल्याला यामध्ये आता बेदाणे देखील घालायचे आहेत. बेदाणे पटकन फुलून येतात म्हणून बेदाणे अगदी शेवटी घातलेले आहेत. आता बेदाणे देखील छान असे फुलले की आता यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. इथं मी पाऊण वाटी रवा घेतलेला आहे. रवा बारीक रवा आहे आणि हा रवा आता आपल्याला लो गॅसवर एक 4 ते 5 मिनिट आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. अगदी गॅस फुल्ल करायचा नाही, नाहीतर रवा आपला करपू शकतो. त्यामुळे लो गॅसवरच आपल्याला सतत असं एक 4 ते 5 मिनिट रवा छान असा खमंग भाजेपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. यामुळे खीर देखील खूप छान होते. त्यामुळे रवा छान असा आपला 4 ते 5 मिनिट आपल्याला लो गॅसवर सतत असं भाजून घ्यायचं आहे. साधारण एक 4 ते 5 मिनिटानंतर आता यामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी घालायचं आहे. पण जे तुम्ही घालणार ते अगदी कडकडीत आपल्याला गरम करून घालायचं आहे. इथं मी 2 ग्लास दूध आणि 1 ग्लास पाणी असं मिक्स करून घेतलेलं होतं. त्यानंतर ते छान असं गॅसवर गरम केलं आणि नंतर यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता किंचितसा यामध्ये मी थोडासा येलो कलर वापरलेला आहे. तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण कलर छान येतो खिरीला म्हणून मी थोडासा कलर यामध्ये घालून घेतलेला आहे. आता खीर आपण थोडीशी हे मिक्स करून घेऊया. साधारण एक 2 मिनिट आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीसाठी गूळ घालून घ्यायचा आहे. पाऊण वाटी रवा होता तर मी एक अर्धी वाटी यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी साखर देखील वापरू शकता, पण गुळाने खिरीला टेस्ट छान येते म्हणून यामध्ये मी गूळ वापरलेला आहे. आता गूळ घातल्यानंतर ही खीर अजून थोडीशी आता पातळ होते. आता तुम्हाला घट्ट वाटत असेल, पण गूळ घातल्यानंतर पुन्हा ही खीर अशी छान अशी पातळ होते आणि आपल्याला पुन्हा एक 3 ते 4 मिनिट ही खीर शिजवून घ्यायची आणि अगदी जास्त घट्ट देखील आपल्याला खीर करायची नाही, कारण थंड झाल्यानंतर ती अजून घट्ट होते. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनेच खीर बनवायची आहे, कारण थंड झाल्यानंतर ती अजून घट्ट होऊ शकते. फक्त तुम्हाला जर दूध वापरायचं नसेल तर तुम्ही पाणी देखील वापरू शकता. इथं मी पाऊण वाटी रव्यासाठी 2 ग्लास दूध आणि 1 ग्लास पाणी मिक्स करून गरम करून यामध्ये घातलेलं आहे. आता 3 ते 4 मिनिटानंतर यामध्ये चवीनुसार थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला एखादा मिनिट आपल्याला पुन्हा असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय की याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे खिरीची, कारण अशा पद्धतीने जर खीर ठेवली तर थंड झाल्यानंतर ही अजून थोडीशी घट्ट होते. त्यामुळे जास्त देखील तुम्ही घट्ट करू नका, थोडीशी अशा पद्धतीने पातळच खीर करा. सुरुवातीला रवा आपण एक 4 ते 5 मिनिट लो गॅसवर भाजून घेतला आणि त्यानंतर दूध घातल्यानंतर आणि गूळ घातल्यानंतर आपण एक 4 ते 5 मिनिट ही खीर आपण छान अशी शिजवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने अगदी झटपट आपण नैवेद्यासाठी हा खीर आपण ही झटपट अशी करू शकतो. तर तुम्ही बघू शकता की थंड झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. मगाशी थोडी आपली खीर पातळ होती, पण ही थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने थोडीशी घट्ट होते. म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं की सुरुवातीलाच खीर थोडीशी पातळ ठेवा, म्हणजेच थंड झाल्यानंतर ती अजून थोडीशी घट्ट होते. आणि खीर जर जास्तच घट्ट झाली तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी किंवा गरम दूध ॲड करून पुन्हा आपण ती खीर नॉर्मल तुम्ही करू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने खीर घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही थोडंसं दूध पाणी गरम घालून ॲडजस्ट करू शकता. तर अशा पद्धतीने आपली झटपट ही नैवेद्यासाठी खीर तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर सबस्क्राईब नक्की करा.